तर जय शिवराय बाबांनो, आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या दिवशी आपल्या घरी नाही का सगळ्यांनी झेंडे लावले पाहिजे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठलो आणि पहिला झेंडा घेतला आणि म्हणलं चला घरावर जाऊन लावून येऊ आपण. पण ते झेंड्याचा बांबू लय मोठा झाला होता, जिन्यातून आम्हाला ते झेंडाच निघाना. काढला भाऊ जिन्यातून कसा तरी, आता पटकन याला वर जाऊन फिट करून देऊ म्हणलं. पण सगळ्यात आधी तो बांबू जरा लयच मोठा झाला होता, त्याच्यामुळे त्याला थोडं कटबीट करावं लागेल आपल्याला. म्हणलं आपल्या घरावर नाही का झेंडा एकदम टॉप दिसा पाहिजे, खालून कोणी पण पाहिला ना तर म्हणले पाहिजे काय एक नंबर झेंडा लावलेला आहे. त्याच्यानंतर गावात आलो, गावात पण आमच्या एक नंबर शिवजयंती होती बरं का. आणि आता महाराजांची आरती सुरू झाली आणि महाराजांची आरती नाही का त्या पोरांनी केली जे लहान मुलं नाही का या वर्षी ज्योत आणायला गेलती. त्याच्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन झाल्यानंतर हनुमान मंदिर मध्ये जाऊन सर्व देवांचं दर्शन घेतलं. आणि आमच्या गावात नाही का दरवर्षी शिवजयंतीला रक्तदान शिबिर पण राहतं. त्याच्यामुळे मी माझ्या गावाला नाही का एकदम बेस्ट मानितो बार का. तसं गावात कीर्तन पण होतं बार का, पण मी नाही थांबलो कारण उद्या आपला पेपर होता, त्याच्यामुळे मला काय थांबता नाही आलं. पण पुढच्या वर्षीपासून नाही का आपल्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमात नाही का मी एकदम क्वालिटी भाग घेणार आहे, म्हणजे घेणारच. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करून घ्या त्यांनी गागरीला.